स्वराज्याच्या खजिन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारीच केली. शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? टीव्ही 9च्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली. टीव्ही 9च्या महासंकल्पमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य. तर महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळं उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही? दरेकरांचा हल्लाबोल. खंडणी या शब्दाचा अर्थ हा आजच्या काळाप्रमाणे त्यावेळेला गैरकृत्य असा नव्हता. जयंत पाटलांच्या खंडणीबाबतच्या विधानावर शरद पवार गटाचं स्पष्टीकरण. कृष्णाजी केळुसकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्रलेखाचा दिला दाखला. महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वामध्ये लढणार, पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. टीव्ही 9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो. फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल. धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर. अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत रहा. वस्तादानं एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणून देऊ नका. अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला इशारा. संपूर्ण राज्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह. मोठ्या मंडळांच्या गणपतींसह घरोघरी लाडका बाप्पा विराजमान. तर रत्नागिरीमध्ये हिरव्यागार शेतातून डोक्यावरून बाप्पा घरी दाखल. लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाला दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. चरणस्पर्श आणि मुखदर्शनासाठी रांगा. लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा. विधिवत पूजा संपन्न. अभिनेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन. स्वप्नील जोशीसह शशांक केतकरच्या घरी बाप्पा विराजमान. तर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी लीन. मध्य प्रदेशमधल्या जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ सोमनाथ एक्सप्रेसचा अपघात. 2 डबे रुळावरून घसरले, कोणतीही जीवितहानी नाही.